सध्या मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काश्मीरा चौकात येथील पुतळ्याजवळ उभा आहे। तर तो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आज मीराबाईंदर महानगरपालिकेने हा पुतळा दुरुस्तीसाठी इथून काढण्याचा निर्णय घेतलाय। यापूर्वी प्रशासनाने जो गोषवारा केला महासभेमध्ये साठी त्यामध्ये पुतळा दुरुस्तीसाठी काढणे आणि नंतर स्थलांतराचा विषय होता, पण हा वाद पेटण्याची शक्यता असल्यामुळे लोकप्रतिनिधी सावधगिरीची भूमिका घेत फक्त पुतळ्याच्या दुरुस्तीसाठी तो काढणार असल्याचं नेलं आणि नंतर त्याचं काय करणार याची स्पष्टता दिली नाही। हा पुतळा का काढला जातोय तर मीराबाईंदर शहराचा जो विकास झालाय त्यामध्ये मेट्रो आणि उडान पूल मध्ये हा पुतळा एक प्रकारे बाधित होतोय असं प्रशासनाचं म्हणणं आहे। याला पर्याय म्हणून 3-4 वर्षापूर्वीच महापालिकेने वर्षभरापूर्वीच घोडबंदर चौकामध्ये नवा पुतळा जो राज्यात सर्वात मोठा असं त्यांचं म्हणणं आहे। पण माझं एक शिवप्रेमी म्हणून एकच म्हणणं आहे की गावात घर असताना अगर तर एखाद्याने मुंबईत किंवा शहरात कुठे दुसरं घर आणि देवघर बनवलं तर तो आपल्या गावातलं घर बंद पडतो का, पाडतो का? महाराजांचा पुतळा आहे, तुमच्यासाठी माती धातूची गोष्ट आहे, आमच्यासाठी ते आमचं दैवत आहे। तुम्ही शहरात 100 ठिकाणी मी तर म्हणतो चौकाचौकात महाराजांचे पुतळे उभारले, आम्हाला काही आक्षेप नाही, त्यांचं ते सगळं आहे। पण ठीक आहे, शहराचा विकास आहे, काही महत्वाच्या गोष्टी असतात, त्यामुळे अगर तुम्हाला विकास कामामध्ये हा पुतळा बाधित होतोय तर त्या स्थलांतराला पण आमचा विरोध नाही। तज्ञांनी अगर सांगितलं, जे जाणकार आहेत, अभ्यासक आहेत, त्यांनी सांगितलं की पुतळ्याची इथे अपमान होऊ शकतो, काही वेगळ्या गोष्टी होऊ शकतात किंवा इथे गरज नाही वगैरे, तर आम्ही तेही मानायला तयार आहेत। पण ते करत असताना जर तुम्ही पुतळा काढतायत तर त्याला कुठे स्थलांतरित करणार? म्हणजे काढल्यानंतर या शहरात जंजिरा धारावी किल्ल्यावरती चिमाजी अप्पांचा पुतळा 16 वर्षे येण्याच्या प्रतीक्षेत होता। ते दिवस आम्ही पाहिलेत, पाठपुरावा केलाय। प्रशासन एकदा पुतळा काढल्यानंतर त्याचं काहीच करत नाही। हा दुर्दैवाने आपल्या शहराचा इतिहास राहिलाय। तर आमची शिवप्रेमी म्हणून एकच मागणी आहे की ज्या वेळेला पुतळा काढायचा निर्णय तुम्ही आज घेतलाय, तुम्ही बळजबरीने काढाल, पण त्याला आमचा पुतळा काढण्याला विरोध नाही। पुन्हा एकदा नमूद करतो, पुतळा काढून त्याची दुरुस्ती केल्यानंतर तो कुठे ठेवणार, त्याची कुठली जागा असणार, तो इथेच असणार की कुठे अन्य ठिकाणी त्याला जागा बघणार आहे? तो पुतळा दुरुस्तीनंतर येणार, किती निधी लागणार आहे त्याला? जागा जिकडे नवीन कुठे जागा असेल तर ती जागा महापालिका कधी ताब्यात घेणार आहे? शासन त्याला किती मदत करणार आहे? महापालिकेकडे तेवढा फंड आहे का? परत नवीन ठिकाणी अगर जर पुतळा उभारायचे त्याच्या परवानगीची महापालिकेची तयारी आहे का? या सर्व गोष्टीची आम्हाला जोपर्यंत श्युरिटी भेटत नाही तोपर्यंत शिवप्रेमी म्हणून आम्ही या पुतळा काढण्याच्या निर्णयाला विरोध नाही, पण आम्ही आमचं मत तिकडे मांडतोय आणि प्रशासनाला विनंती आहे की चांगलं चर्चा करून याच्यामधून मार्ग निघू शकतो आणि मार्ग निघण्यासाठी चर्चा करा। असंच नाही की एक अभ्यास करा। आपल्या शहरात आता हा जो मार्ग आहे छत्रपती शिवाजी महाराज मार्ग आहे, मीराबाईंदर शहराचा मुख्य मार्ग आहे। याच मार्गाच्या अंतला शेवटी आपला एक जगप्रसिद्ध एक ब्रिज उभारलाय। तर एवढा मोठा ब्रिज उभारताना जर प्रशासन असा भोंगळ कारभार करू शकते तर महाराजांच्या पुतळ्याचे स्थलांतरण दुरुस्तीमध्ये करू शकते अशावरती माझा दाट विश्वास आहे। त्यामुळे महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्याच्या पहिले किंवा दुरुस्ती करण्याच्या पहिले तर तो इथून काढण्याच्या पहिलेच तुम्ही आम्हाला लिहून द्या तो कुठे होणार, त्यानंतर निर्णय घ्या। धन्यवाद।